कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना तात्पुरता दिलासा मिळालाय। अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे। 1 लाख रुपयांच्या दंडाला सुद्धा जिल्हा सत्र न्यायालयाने आता स्थगिती दिल्याचं बघायला मिळत आहे। माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवरील टांगती तलवार मात्र कायम असणार आहे। सरकारी कोट्यातून घर घेतल्याप्रकरणी त्यांना शिक्षा सुनावलेली होती। 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा त्यांना ठोठावलेली होती। मात्र माणिकराव कोकाटे यांना हा तात्पुरता दिलासा म्हणावा लागेल। सुनावणी संपलेली आहे आणि अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे। 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त एखाद्या MLAला किंवा मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या मेंबर्सना जर 2 किंवा 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली तर ते मेंबर म्हणून डिस्क्वालिफाय ठरतात। तर हे डिस्क्वालिफिकेशनसाठी स्टे ॲप्लिकेशन वेगळं दाखल केलेलं आहे। बरोबर। जर स्टे मिळाला तर ते आत्ता तरी अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत त्यांचं कामकाज चालू राहील। जर स्टे मिळाला तर आणि ती ऑर्डर उद्याला मेहरबान कोर्ट करणार आहे। आणि आता जे सस्पेन्शन आहे ते फक्त अपील पिरियड संपेपर्यंत किंवा अपील फायनली डिसाईड होईपर्यंत जी 2 वर्षाची शिक्षा केलेली आहे ती एक्झिक्यूट करू नका एवढ्यापुरतंच आहे ते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, माणिकराव कोकाटे यांना हा तात्पुरता दिलासा म्हणावा लागेल कारण त्यांच्या 2 वर्षाच्या शिक्षेला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे। खरं म्हणजे आपल्याला माहिती की मागील आठवड्यामध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांचा कारावास आणि 50,000 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावलेली होती। खरं तर 10% मुख्यमंत्री कोट्यातून त्यांनी घर घेतलं आणि त्या सगळ्या दरम्यान कागदपत्रांची अफरातफर करून लाभ घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता। माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना नाशिकच्या न्यायालयानं दोषी ठरवलेलं होतं आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून आजच्या दिवशी या संपूर्ण जी शिक्षा आहे तिच्यावर अपील सबमिशन करण्यात आलं होतं आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनावणी पार पडलेली आहे। नाशिकचे जिल्हा न्यायाधीश नितीन जीवने यांच्या कोर्टात त्याबाबतची सुनावणी पार पडली। अविनाश भिडे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने युक्तिवाद केला आणि यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भानं 2 अपील दाखल केलेले होते। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना जी शिक्षा सुनावलेली आहे तिला स्थगिती द्यावी आणि त्यासोबतच जोपर्यंत अंतिम सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई करू नये, जेणेकरून गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यावर कुठलाही निर्णय होऊ नये या दृष्टीनं अर्ज केलेले होते आणि त्यापैकी त्यांना जी शिक्षा सुनावलेली आहे तिला अंतिम सुनावणी होईपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे। तर दुसऱ्या बाजूला त्यांच्या आमदारकीच्या संदर्भामध्ये कुठलीही कारवाई करू नये किंवा त्यावर स्थगिती असावी अशा स्वरूपाचं जे अपील केलं होतं त्यावर उद्या सुनावणी होणार आहे। त्यामुळे एकूणच माणिकराव कोकाटे यांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये दिलासा मिळालाय, मात्र त्यांच्या आमदारकीवर अद्यापही टांगती तलवार आहे असं म्हणता येईल। मात्र एकूणच जर बघितलं तर माणिकराव कोकाटे यांना आजच्या दिवशी तात्पुरता दिलासा मिळालाय। उद्याच्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।